नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे. शेअर मार्केटच्या किंवा स्टॉक मार्केटच्या ह्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र, माझं यूट्यूब चॅनल आहे विक्रांत मनोरे नावाने. त्याला कृपया आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नेहमी काही नोटिफिकेशन, काही अलर्ट मिळतील. मित्र, अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझा मोबाईल नंबर 9890068468 जो तळाशी दिसतो आहे त्याला आपण जॉईन व्हा, जेणेकरून माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जर आपण जॉईन झाले तर आपल्याला रोज शेअर मार्केटविषयी अपडेट मिळतील. मराठीमध्ये हे चॅनल आहे. अनेक व्हिडिओ या माध्यमातून, शेअर मार्केटच्या माध्यमातून किंवा त्या विषयावर तयार केलेलं आहे. तरी पुन्हा एक वेळा माझं चॅनल विक्रांत मनोरे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. मित्र, तर आपण वेळ वाया न घालवता आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत आज, की जो शेअर मार्केटमध्ये एकदम महत्त्वाचा किंवा एकदम मुद्दा म्हटला जातो, कळी म्हटली जाते, हार्ट म्हटलं जातं शेअर मार्केटचं. आपण अनेक टर्म्स शेअर मार्केटमध्ये, जसं ट्रेडिंग काय आहे, ट्रान्झॅक्शन चार्जेस काय असतात, प्रायमरी मार्केट काय, सेकंडरी मार्केट काय, व्हॅल्यूम काय, अशा बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. जोपर्यंत आपण बारीक सारीक गोष्टींचा, शेअर मार्केटमध्ये ज्या काही टर्म्स वापरले जातात, जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करत नाही मित्र, तोपर्यंत निश्चितच आपल्याला नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करायची याचं ज्ञान, आपल्याला सखोल ज्ञान आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. आपला अंदाजे आपण काहीतरी डीमॅट खातं ओपन करू आणि तिथे काहीतरी ट्रान्झॅक्शन करू, तर आपला आत्मविश्वास, मराठी लोकांचा या शेअर मार्केटविषयीची गैरसमजूत आहे ती दूर करण्यासाठी मी हे चॅनल चालू केलेलं आहे. तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मगाशी सांगितल्याप्रमाणे. परंतु हा व्हिडिओ आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जर व्हायरल केला, जर फॉरवर्ड केला, तर निश्चितच आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी, विद्यार्थी मित्रांसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल. तर मी जास्त वेळ घेत नाही, चला आपण एक महत्त्वाची टर्म बघूया. मी अजूनपर्यंत आपल्याला सांगितलेली नाही आहे आणि निश्चितच आपली उत्सुकता वाढली असेल. टर्मचं नाव आहे सेन्सेक्स. त्या अगोदर ह्या चॅनलला आपण, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, सबस्क्राईब करणारच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. एक सेकंड मित्र, हा एज्युकेशनल चॅनल आहे, तर हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला निश्चितच कुठलाच स्टॉक किंवा कुठला शेअर रेकमेंडेड केला जाणार नाही आहे, सुचवला जाणार नाही आहे. तुम्ही सेल करा किंवा परचेस करा. मात्र आपल्याला काही क्युरीज असतील त्या शेअरविषयी, काही माहिती हवी असेल त्या कंपनीविषयी, तर त्याचं मार्गदर्शन आपल्याला 9890068468 ह्या मोबाईलच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सांगितलं जाईल. तर सेन्सेक्स म्हणजे नेमकं काय? तर मित्र, हा सेन्सेक्स जो शब्द आहे ना, हा 2 शब्दांनी तयार झालेला शब्द आहे. आपण वाचतो, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 टर्म्स, सेन्सिटिव्ह आणि इंडेक्स. सेन्सिटिव्ह मधला सेन आणि इंडेक्समधला, इंडेक्समधला EX, सेन्सिटिव्ह मधला ACNS आणि इंडेक्समधला EX. तर याला सेन्सिटिव्ह इंडेक्स असं म्हणतात, विच वॉज कॉईन बाय दीपक माहोनी. आपल्याला कल्पना नसेल की कोणी याचा नेमका शोध लावला, ज्याचं नाव दीपक माहोनी आहे. हा स्टॉक मार्केट एक्सपर्ट होता. बऱ्याच वर्षापूर्वी हा स्टॉक मार्केटमध्ये फार मोठं, आज तर दिवसेंदिवस आपल्याला अनेक यूट्यूबचे व्हिडिओज मिळतात, अनेक शेअर ब्रोकर मिळतात, अनेक स्टॉक मार्केटमध्ये काम करणारे आपले मित्र मिळतात, आपले सर्व
बंधू भगिनी मिळतात, परंतु हे मात्र आपल्या लक्षात ठेवायला हवं की दीपक माहोनी हा फार जुना स्टॉक मार्केट एक्सपर्ट होता, ज्याने या सेन्सेक्सचा शोध लावला. सेन्सेक्स वॉज मेन टू डिनोट द मोस्ट पॉप्युलर मार्केट इंडेक्स ऑफ 30 कंपनी लिस्टेड अंडर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मित्र, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण शेअरची खरेदी विक्री करतो त्याला आपण स्टॉक एक्सचेंज म्हणतो. 2 स्टॉक एक्सचेंज हे प्रामुख्याने, एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जिथे शेअर खरेदी विक्री केले जातात तिथे 30 कंपन्या लिस्टेड केलेल्या आहेत. अशा बघायला गेल्या तर हजारो कंपन्या आहेत. 5-5, 6-6, 7-7 हजार कंपन्या एकूण आहेत लिस्टेड झालेल्या त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. पण त्यापैकी सरासरी पहिल्या 30 कंपन्या किंवा टॉप 30 कंपन्या ज्या आहेत ना, म्हणजे डेनोट द मोस्ट पॉप्युलर मार्केट, म्हणजे ज्या पॉप्युलर आहे, पॉप्युलर इन द सेन्स त्या नावाने प्रसिद्ध आहे असं नाही आहे, अर्थात त्यांचा कॅपिटल, मार्केट कॅपिटलायझेशन हे जास्त असेल, अर्थात त्यांना प्रॉफिट जास्त असेल, पुढे येईलच त्या गमती. तर सांगायचा अर्थ असा आहे की पहिल्या टॉप 30 कंपन्यांचा जो काही सरासरी काढली जाते त्याला तो इंडेक्स असं म्हणतात किंवा त्याला आपण सेन्सेक्स म्हणूया. तर ह्या ठिकाणी आपल्याला कंपनीज इन्क्लुडेड अंडर सिलेक्टेड बाय BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे 30 कंपन्या, एवढ्या कंपन्याच्या टॉप 30 कंपन्याला नेमका कुठला क्रायटेरिया लावता किंवा हे कशा पद्धतीने याची निवड करतात हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. 1 नंबर, कंपनीज हॅव टू बी लिस्टेड अंडर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. इट मस्ट कन्सिस्ट ऑफ लार्ज ऑर मेगा कॅप स्टॉक. मगाशी सांगितलं लार्ज कॅपिटलायझेशन, ज्याचं भांडवल, ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन फार मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला कल्पना असेल 10 लाख कोटी पेक्षा जास्त मार्केट कॅपिटलायझेशन रिलायन्स या इंडस्ट्रीचं आहे. 8 लाख कोटी हे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे अंदाजे सांगण्याचा प्रयत्न करतोय TCSचं आहे. HDFCचं 6 लाख कोटी मार्केट कॅपिटलायझेशन्स आहे. तर हे लार्ज कॅप जे आहेत मार्केट कॅपिटलायझेशन किंवा ज्याला आपण मेगा कॅप म्हणू, त्यांचा या ठिकाणी म्हणजे या 30मध्ये त्या कंपन्या येतात असं मला सांगायचं आहे. पहिला हा क्रायटेरिया आहे. इट हॅज नो रिलेटिव्हली लिक्विड. इट हॅज टू बी रिलेटिव्हली लिक्विड. रिलेटिव्हली लिक्विड म्हणजे लिक्विडिटी असावी, म्हणजे या कंपनीचे अनेक स्टॉक्स मार्केटला असावे, ते सहज लोकांना उपलब्ध असावे, त्याचा व्हॅल्यूम हा मोठ्या प्रमाणावर असावा. मित्र, मी व्हॅल्यूम नावाचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. मी माझ्या या कॉमेंट बॉक्समध्ये खाली आपल्याला फेसबुकची लिंक देत आहे. मी माझ्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपला लिंक होण्याची लिंक देत आहे किंवा ॲड होण्याची लिंक देत आहे. आणि अनेक काही बाकीचे प्रोग्राम्स आहेत की ज्या म्हणजे प्रोग्राम्स म्हणजे यूट्यूब्स आहेत, त्याच्या पण लिंक्स देतो आहे. शिवाय तुम्हाला जर डीमॅट खातं जर ओपन करायचं असेल तर त्याच्याही मी लिंक्स आपल्याला या ठिकाणी देतो आहे. तर चला मित्र, आपण जरा विषयाच्या दूर चाललो की लिक्विडिटी हवी त्याची. नंतर इट मस्ट जनरेट अर्निंग फ्रॉम कोर ॲक्टिव्हिटीज. याचं अर्निंग जे आहे ना, त्यांच्या ज्या इतर शाखा ज्या आहेत, कोर ब्रँचेस ज्या आहेत की त्यांच्यापासून सुद्धा त्यांना भरपूर काही त्या कंपनीला अर्निंग झालेलं असावं किंवा मूळ कंपनीला सर्वात जास्त अर्निंग असावं असं म्हटलं तरी चालेल. ती कंपनीचं मूळ कंपनी तिलाच जास्त अर्निंग आहे तर ती त्या ठिकाणी लिस्ट होऊ शकते. तिच्या त्या कंपनीमध्ये दुसऱ्या कंपन्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तो शब्द वेगळा होईल. कंपनीज मस्ट कॉन्ट्रीब्यूट टू कीप द सेक्टर बॅलन्स. आता तुम्ही येणार कॉन्ट्रीब्यूट काय करणारी कंपनी, सेक्टर बॅलन्स. तर मला हे सांगायचं आहे की सेक्टर्स असतात. सेक्टर म्हणजे कॅटेगरी, कॅटेगरी म्हणजे विभाग. म्हणजे शेअर मार्केटमध्ये IT सेक्टर, फार्मास्युटिकल सेक्टर ज्याला आपण फार्मा सेक्टर म्हणतो, FMCG सेक्टर आहे, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स
IT सेक्टर मगाशी सांगितल्याप्रमाणे, बँक सेक्टर आहेत. हे जे सेक्टर्स आहेत ना, हे सगळे बॅलन्स व्हायला पाहिजे. ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, पेट्रोकेमिकल्स आहे, फूड्स आहे, क्लोथ्स आहे. तर हे सगळे सेक्टर जे काही आहेत ना, हे सगळे सेक्टर त्याच्यामध्ये त्यांनी बॅलन्स करायला पाहिजे. म्हणजे या 30 कंपन्या ज्या वेळेला BSE निवडेल त्यावेळेला असं नाही करणार की 30 पैकी 15 कंपनीज बँकेच्या संदर्भात आहे आणि बाकीच्या 15 कंपनी IT सेक्टरच्या संदर्भात आहे, असं नाही आहे. तर ते बॅलन्स केला जातो सेक्टरप्रमाणे आणि त्याची इक्विटी पण म्हणजे बघितली जाते. हाऊ सेन्सेक्स इज कॅल्क्युलेटेड, हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्र. सेन्सेक्स कसा काढला जातो हे बघा. व्हिडिओ फार मोठा आहे, ह्याच्यात बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जर इतर यूट्यूबवर जर गेलो आणि सेन्सेक्सबद्दल काय अशी जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला यूट्यूब मिळतील. पण एवढ्या म्हणजे मी माझी स्तुती करत नाही आहे, ही हे आहे काय म्हणतात त्याला, सत्य परिस्थिती आहे, वास्तव आहे की फार मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये डिस्क्रिप्शन केलं आहे, बारीक बारीक टर्म सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला मित्र, ॲट फर्स्ट द इंडेक्स वॉज कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन वेटेड मेथोडॉलॉजी ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन. हे तुमचं मार्केट कॅपिटलायझेशन याचा अर्थ तुमची कंपनी 2 लाख कोटीची आहे. तर ठीक आहे बाबा, मग तुम्ही या, आम्ही इंडेक्स काढूया, म्हणजे सरासरी करूया पहिल्या दिवशी तुमची किती येते, 1 लाख कोटी आहे. असं अनेक कंपन्या आल्यात आणि त्यांनी सांगितलं की माझी 5 लाख कोटीची मार्केट कॅपिटल, माझं 2 लाख कोटीचं आहे, माझं 1 लाख कोटीची आहे. अशी बेरीज केली जायची आणि एक डिव्हिजन, एक पर्टिक्युलर संख्याने त्याला भागितलं जायचं आणि मग तो सेन्सेक्स काढला जायचा. मित्र, मी मगाशीच सांगायला हवं होतं आपल्याला की आपण ज्याला शेअर मार्केटविषयी कुतूहलाने त्याच्याकडनं ऐकत असतो, टी व्हीवर बघत असतो, वर्तमानपत्राद्वारे, मॅगझिनद्वारे आपण ज्याला वाचतो त्याला आपण हे वाचायला मात्र निश्चित मिळतो की आज सेन्सेक्सचा इंडेक्स जो काही अंक जो आहे तो वाढला किंवा सेन्सेक्स हा कमी झाला, अंक कमी झाला, इंडेक्स कमी झाला, इंडेक्स वाढला, किंवा बिअरिश मार्केट आहे किंवा बुलिश मार्केट, ह्या ज्या गोष्टी वापरल्या जातात ना, या सर्व गोष्टी या सेन्सेक्सच्या संदर्भात असतात मित्र. तर मेथोडॉलॉजी म्हणजे त्यांचं कॅपिटल सगळ्यांचं प्लस केलं जायचं आणि त्यांची सरासरी काढली जायची. पण म्हणजे however since 2003 this calculation method was reformed and now integrated a free float capitalization method. म्हणजे वेटेज जे मेथोडॉलॉजी होती ती मेथोडॉलॉजी ही त्यांनी दूर केली, तिला मॉडिफाय केलं आणि आता फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन मेथड आलं. तर मला हे सांगणं गरजेचं आहे या ठिकाणी की फ्री फ्लोट मेथड कॅपिटलायझेशन्स म्हणजे नेमकं काय. तर फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन ही अशी मेथडॉलॉजी आहे की ज्यामध्ये ज्या वेळेला कॅल्क्युलेशन केला जातो त्या सेन्सेक्सचा जो इंडेक्स, अंक, अनुक्रमणिका किंवा जो अंक काढला जातो तो काय करतात, पहिल्या 30 कंपनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या तर घेतल्या जातातच, पण त्या 30 कंपन्यांच्या भागिले इंडेक्स डिव्हिजन, मगाशी सांगितलं आपल्याला जो बेस व्हॅल्यू आहे 100 आहे, तो पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेलच. तर मगाशी आपल्याला उल्लेख केला आणि मला हा मुद्दा महत्त्वाचा वाटला. दिस इज डिफाईन ॲज दॅट प्रपोर्शनल ऑफ टोटल शेअर इश्यूड बाय द कंपनी. कंपनीने जेवढे शेअर इश्यूड केले असेल दॅट आर रेडिली अवेलेबल फॉर ट्रेडिंग इन द मार्केट. कंपनीने जे शेअर मार्केटमध्ये इश्यू केलेले आहे ते आपल्याला एक्सचेंजला ट्रेडिंग करण्यासाठी उपलब्ध असतात. इट जनरली एक्सक्लुडेड, इन्क्लूड्स नाही, एक्सक्लूड. याच्यामध्ये काय येत नाही, जे शेअर्स मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात, कंपनी इश्यू करते, त्यामध्ये प्रमोटरचे होल्डिंग्स नसतात. आता तुम्ही म्हणाल प्रमोटर काय आहे? प्रमोटर म्हणजे कंपनीचे जे काही मालक आहे, कंपनीचे स्थापनेच्या वेळेला ज्या काही लोकांनी IPO आणताना जो काही कॅपिटल रेज केलेला आहे ते प्रमोटर, ते मालक.
त्यांचे शेअर्स याच्यामध्ये घेतले जाणार नाही. वजा गव्हर्नमेंट होल्डिंग, गव्हर्नमेंटनेही काही शेअर्स जर घेतले असतील तर ते सुद्धा ह्या फ्री फ्लोटमध्ये ध्यानात घेतले जात नाही, हेही वजा होतात. स्ट्रॅटेजिक होल्डिंग अँड अदर लॉक इन शेअर, काही स्ट्रॅटेजिक होल्डिंग असतात किंवा काही लॉक केलेले शेअर्स असतात की त्याची खरेदी विक्री ते करत नाही, तर हे सर्व वजा जाता. दॅट विल नॉट कम टू द मार्केट फॉर ट्रेडिंग इन अ नॉर्मल कोर्स. म्हणजे हे ट्रेडिंग करत असताना कुठलेच हे शेअर्स येत नाही आणि ज्या ज्या वेळेला हे शेअर्स ध्यानात घेतले जाणार नाही आणि मग ती राहिलेली मार्केट कॅपिटल कंपनीचं जे येईल अशा अनेक कंपन्यांचं एकत्र करून आणि त्याला सरासरी ज्या वेळेला काढली जाते त्यावेळेला आपण त्याला सेन्सेक्स असं म्हणतो आणि अशाच क्रियेला फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन असं म्हणतो. हाऊ मेनी कंपनीज आर इन्क्लुडेड इन अ सेन्सेक्स. मी मुद्दाहून पुन्हा पुन्हा ही स्लाईड दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 30 कंपन्या आहेत, टॉप 30 कंपनीज. BSE सेन्सेक्स म्हणतात त्याला, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. फ्रॉम इट्स इन्सेप्शन इन 1986, 1986ला ही फॉर्म झाली. 30 वेल एस्टॅब्लिश कंपनी, फायनान्शियली साऊंड हव्यात, फायनान्शियली स्ट्रॉंग हव्यात. फायनान्शियली स्ट्रॉंग म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन त्यांचं चांगलं असावं. त्यांच्या कंपनीचे प्रमोटर्स जे असतील त्यांचं होल्डिंग त्या कंपनीच्या शेअर्समध्ये जास्त असावं आणि शिवाय प्रॉफिट, त्याच्यानंतर त्यांच्यावर काही प्रॉब्लेम्स नाही, म्हणजे त्यांचं डेप्थ कमी असावं किंवा त्यांच्यावर काही केसेस आहेत का अगोदर, किंवा त्यांची काय ग्रोथ आहे, मागील 5 वर्षामध्ये काय प्रॉफिट झालेलं आहे. मी हे सांगत असताना मला अजून एक शब्द आठवला, ते म्हणजे एक मात्र विसरून जा. ते म्हणा सर विसरायला कसं काय लावताय. हो, एक मात्र विसरून जा. ज्या 30 कंपन्या आज असतील ना त्या 30 कंपन्या 5-6 महिन्यानंतर त्या सेन्सेक्समध्ये असतील असं नाही. कंपनीची जर ग्रोथ होत नसेल, कंपनी जर डाऊटफुल असेल, कंपनीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले असतील, म्हणजे बॅड डेप्ट म्हणतो आपण त्याला, किंवा कंपनीने काही मोठं कर्ज घेतलेलं आहे आणि ते देऊ नाही शकत असेल आणि ती कंपनी जर लिस्ट असेल त्या इंडेक्समध्ये तर त्या कंपनीला काढून टाकलं जातं. हे सगळे सेबीचे नियम असतात मित्र. व्हेरियस सेक्टर्स मगाशी सांगितल्याप्रमाणे सेक्टर्स हा शब्द लक्षात ठेवा. 13 नोव्हेंबर 2017ला BSE सेन्सेक्सने 31 कंपन्या म्हणजे साधारणतः 30 कंपन्या ज्या खाली दाखवलेल्या आहे, आपण एक एक वाचूया, पटकन वाचूया, कारण कंपन्यांची संख्या अनेक आहे म्हणून. अडानी पोर्ट्स, एशियन, ॲक्सिस, बजाज, भारती एअरटेल, सिप्ला, कोल इंडिया, डॉक्टर रेड्डी, HDFC, हिरो मोटर कॉर्पोरेशन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे HDFC, ICICI बँक, इन्फोसिस, ITC, कोटॅक महिंद्रा बँक, लार्सन अँड टर्बो, लुपिन, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ONGC, नंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, रिलायन्स RIL, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, सन फार्मा म्हटलं जातं, SBI आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड TCS, टाटा मोटर्स लिमिटेड, टाटा स्टील. अशा पद्धतीने ह्या कंपन्या सांगितल्या. तर ह्या कंपन्यांमध्ये सुद्धा कंपन्या ह्या काढून टाकल्या जातात. काही बॅड रिस्पॉन्सेस असेल, प्रॉफिट काही असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, कंपनीने काही बँकेला कडनं कर्ज घेतलं असेल पण ते फेडू शकले नसतील किंवा त्यांचा प्रॉफिट येत नसेल, त्यांनी फार ठिकाणून दुसरीकडनं प्रायव्हेट सेक्टरमधून लोन घेतलं असेल, थोडक्यात बॅड परफॉर्मन्स जर असेल तर ह्या 30मधून ती निघते आणि त्याच्या जागेवर गुड परफॉर्मन्स असलेली कंपनी ती सबमिट होत असते. 3031 किंवा 3132 असे मात्र होत नाही. अन्यथा सेन्सेक्सला 30 असं म्हटलं असं का, असा प्रश्न मीच आपल्याला विचारतो.
एक दुसऱ्या स्लाइडमध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या ज्या कंपन्या त्याच कंपन्या दाखवल्या, पण याच्यामध्ये मला हे सांगायचं होतं की त्यांचे कोड असतात. जसा आपला रोल नंबर असतो ना, तसा त्या कंपनीचा कोड दिलेला आहे पहिल्या कॉलममध्ये. उदाहरणार्थ HDFCचा कोड दिलेला आहे 5010. त्यानंतर कंपनीचा ISNI कोड आहे. जसा हे बँकेचा IFSC कोड असतो तशा पद्धतीने ISIN कोड आहे. त्यानंतर इंडस्ट्री कुठली आहे, म्हणजे ही जी स्लाईड दाखवली मी याच्यासाठी की आपल्याला कंपनीचं नाव वाचल्यानंतर ती कुठल्या इंडस्ट्री म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये ती बिलॉंग करते, येते, हे माहीत असणं तेवढंच आपल्याला आवश्यक आहे. तर हाऊसिंग अँड फायनान्समध्ये, हाऊसिंग पण आणि फायनान्स पण, तिचं रेटिंग पण दिलेलं आहे की सॅमको नावाचा रिसर्च एक संस्था आहे की त्या संस्थेने हिचं रेटिंग काढलेलं आहे की 5 नंबरचं रेटिंग त्या दिलेलं आहे. थोडक्यात 5 गुण त्या कंपनीला त्यांनी दिलेले आहे. बजाज फायनान्स लिमिटेडला 5 गुण, स्टेट बँक ऑफ इंडिया बँक या सेक्टरमध्ये येते, वरची फायनान्स इन्क्लुडिंग NBFC, त्यानंतर 4 नंबरची टायटन कंपनी वाचतोय, अदर अपेअर्स अँड ॲक्सेसरीज. 5 नंबरची HDFC बँक, बँकमध्ये इन्फोसिस, IT कन्सल्टिंग अँड सॉफ्टवेअर. तर हे अशा पद्धतीने पुढच्या पेजवर पण आपल्याला मित्र हो या ठिकाणी दिसेल. सॉरी, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील लिमिटेड, L&T, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर. तर यांचे सेक्टर्स बघा, कारण आपल्याला कंपनीचे नावं माहीत असतात मित्र. ज्या वेळेला आपण कुठला एक शेअर विकत घ्यायला जातो, अर्थात शेअर मार्केटमधून ब्रोकरच्या मार्फत, त्याला आपल्याला हा पण अभ्यास असावा की तो शेअरची कंपनीचं नाव माहीत असतं, त्याचे प्रॉडक्ट कुठले कुठले आहे मार्केटला आज रोजी, त्याला रेटिंग किती दिलेलं आहे आणि ती कुठल्या सेक्टरमध्ये आहे. तर पॅकेजिंग फूड्स आहेत, फार्मास्युटिकल आहे, सन फार्मा खालून 2 नंबर. या ठिकाणी सॉरी, पुन्हा त्यानंतर हे पुढचं पेज आहे. इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, SL टेक्नॉलॉजी. पहिल्या ओळीत वाचलं तर बँक सेक्टर, तिसऱ्या लाईनीत वाचलं तर IT सेक्टर, देन टेलिकॉम सेक्टर्स, टाटा कन्सल्टन्सी, TCS, IT कन्सल्टिंग अँड सॉफ्टवेअर. 5 रँक दिलेला आहे. याच्यामध्ये HCLला आणि टाटा कन्सल्टन्सीला 5-5 पॉईंट दिलेलं आहे. मात्र भारती एअरटेलला बघितलं आपण, टेलिकॉम सर्व्हिसमध्ये आहे 0.5 दिलं आहे. याच्यामध्ये हे रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे सेबीचे नियम असतात. ही एक स्लाइड दाखवण्याच्या मागचं उद्दिष्ट, मगाशी आपण कंपनीचे नावं आणि त्याचे कुठले सेक्टरचं आहे आणि कुठले पॉईंट्स आहे, त्याला रँकिंग काय आहे हे बघितलं. पण ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांचं वेटेज, आता वेटेज म्हणजे काय की समजा सेन्सेक्स हा आज 100 अंकांनी वाढला, तर या 100 अंकांमध्ये कोणाचं वेटेज जास्त आहे, तर ज्याचं इथे वेटेज इन सेन्सेक्स लिहिलेलं आहे, म्हणजे त्याचा भार किती, त्याच्यामध्ये त्याचा रोल किती, त्याची जबाबदारी किती, त्याचे गुण किती. सेन्सेक्सचे जर 100 गुण काढलेत आपण, तर सेन्सेक्सच्या 100 गुणांमध्ये 100% म्हणूया आपण, तर 7.30% इन्फोसिसचे आहे. 100मध्ये, 10मध्ये नाही. त्यानंतर TCSचे 5.81 आहे. मित्र, हे बदलत असतं. माझ्या मते TCSचे जास्त असावे, पण त्यांनी 30 जून 2020 हा रूल आहे. वरती वाचा आपण, पहिल्या लाईनमध्ये सेन्सेक्स
30 ॲज अ जून 2020, म्हणजे जून महिन्यात, म्हणजे जुलै नाही, आपण जुलै महिन्यात रेकॉर्डिंग करतोय. खालून 2 नंबरची लाईन वाचतोय. LTचा फक्त 3.07 वेटेज आहे. नंतर टेक महिंद्र TECHM म्हणजे 0.93 आहे, म्हणजे 1 पेक्षाही कमी आहे वेटेज, म्हणजे 1% असं म्हणूया आपण. 99% इतर कंपन्या. रिलायन्स बघा, आपण ती कंपनी वाचायला विसरलो मी. रिलायन्स ही कंपनी 3 नंबरची, आणि 5 नंबरची HDFC कंपनी जर आपण बघितलं तर अनुक्रमे 14.57 आणि 11.63 एवढं वेटेज आहे. म्हणजे या 2 सेक्टर जर एकत्र आले तर 1/4 जे आहे सेन्सेक्सचा, म्हणजे ह्या कंपनीच्या उलाढालावर, ह्या कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू कमी झाली आहे किंवा जास्त झालेली, याच्यावर सेन्सेक्सची वाढ. म्हणजे सेन्सेक्स हा कंपनीच्या शेअरनुसार वाढतो किंवा कमी होतो. डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल, डिमांड सप्लायनुसार शेअरची व्हॅल्यू कमी जास्त होते, ही आपल्याला कल्पना आहे. कुठल्या एका शेअरचा सप्लाय फार मोठ्या प्रमाणावर आहे, डिमांड कमी आहे, तर त्याची व्हॅल्यू कमी होईल, शेअरची व्हॅल्यू म्हणतोय मी. तर त्याच पद्धतीने मला हे सांगायचं आहे की जर एका कंपनीची जर शेअरची व्हॅल्यू वाढली, त्यातल्या त्यात HDFC बँक आणि रिलायन्स या शेअरच्या व्हॅल्यू जर आज रोजी वाढल्या, तर निश्चितच तुम्हाला सेन्सेक्स जो आहे तो वाढलेला दिसेल. अजून आपण बघू शकतात, आपण इथे बघूया, ITCचा 4.58 आहे, चांगला आहे. बजाज ॲटोचा 0.99 आहे, कमी आहे. एशियन पेंटचा 2.02 आहे. बजाज फायनान्सचा 1.97, शेवटची ओळ. तशा पद्धतीने त्यांचे वेटेज जे आहे मित्र, ते वेटेज या ठिकाणी दिलेले आहे. मित्र, काही पॉप्युलर सेन्सेक्स इंडेक्स दिलेले आहेत. BSEचे जे इंडेक्सेस आहे पॉप्युलर, आपण BSE सेन्सेक्स फक्त पाहतो की ज्यामध्ये 30 कंपनी आहे. पण BSE 200 आहे, BSE ॲटो आहे, BSE फायनान्स आहे, BSE मिड कॅप, स्मॉल कॅप, IT यांचे सुद्धा स्वतंत्र इंडेक्स आहेत. म्हणजे एकत्र 30 कंपन्यांचा इंडेक्स तर आहे, ज्याला आपण S&P BSE सेन्सेक्स म्हणतो. पण आपण जर मार्केटला जर विचारपूस केली किंवा साधारणतः TV वर जर आपण चॅनलवर बघितलं, तर आपल्याला हे पण आढळून येईल की BSE ॲटोचा आपण सेन्सेक्स असेल किंवा BSE फायनान्सचा सुद्धा काही इंडेक्स असेल, त्याचाही काही अंक त्या ठिकाणी दिलेला असतो, तो पडलेला असतो. अनेक वेळा असं होतं की सेन्सेक्स हा पडलेला आहे, पण BSE IT हा वाढला किंवा BSE IT हा कमी झाला, किंवा स्मॉल कॅप हा फार कमी झाला, म्हणजे सेन्सेक्सचा अंक जो आहे तो खाली पडला, आणि BSE सेन्सेक्स जो 30 कंपन्यांचा तो वाढला, असंही होऊ शकतं. तर हे सेपरेट इंडेक्स आहे, असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं. ह्यामध्ये हिस्टॉरिकल चार्ट मला दाखवायचा आहे मित्र हो, कारण आपल्याला फार उत्कंठा असेल. व्हिडिओ लांबत चालला तरी थोडे पेशंट ठेवा. आता महत्त्वाची माहिती आपल्या समोर सादर होते आहे. हिस्टॉरिकल चार्ट ऑफ सेन्सेक्स म्हणजे 3 जानेवारी 1996ला जर 86ला जर बघितलं आपण, कॉर्नरला लाल बाण दाखवलेला आहे, तर 561 एवढा सेन्सेक्स होता अंक त्याचा. आणि 15 मे 2020 रोजी जर आपण बघत असाल तर 31,097 आहे.
आणि तो हिरवा जो आहे तो सेन्सेक्सचा वाढताना दाखवलेला आहे. तर BSE सेन्सेक्स हे हिस्टॉरिकल आहे. मुद्दामून चार्ट स्वरूपात आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की 86 साली जर सेन्सेक्स 561 आहे आणि जर 2020 साली म्हणजे 14 वर्ष ते आणि 20 वर्ष आहे म्हणजे 34 वर्षामध्ये तो सेन्सेक्स 31,000 आहे. म्हणजे तुम्ही तुलना करा किती पटीने तो त्या ठिकाणी वाढलेला आहे. जेवढ्या पटीने आपली प्रॉपर्टी, जेवढ्या पटीने आपल्याला बँकेत किंवा जेवढ्या पटीने आपल्याला इतर कुठलं फायनान्शियल ॲसेटमध्ये किंवा कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न्स मिळत नाही मित्र हो. हायेस्ट सेन्सेक्स कधी होता ते लक्षात ठेवा. 41,899 हा हायेस्ट सेन्सेक्स आतापर्यंत आहे इंडेक्स. आणि तो हायेस्ट कुठून झाला की तो 259 पॉईंटने वाढला. त्याच्या अगोदर 41,859 होता. आणि निफ्टी पण सांगायची गरज वाटते. निफ्टी वेगळं आहे, त्याला निफ्टी 50 असं म्हणतात. त्याच्यामध्ये 50 टॉप कंपन्या ह्या कन्सिडर केल्या जातं. निफ्टीचा माझा एक वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जर बघितला तर निफ्टीच्या कंपन्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. तर 41,899 हा आपल्याला हायेस्ट मिळालेला आहे. उत्कंठा अशी आहे की पहिला सेन्सेक्सची तारीख काय सर. तर पहिला सेन्सेक्स जो 1 एप्रिल 1979 डिक्लेअर केला गेला. 1 एप्रिल 1979ला तो डिक्लेअर केला गेला. आणि त्याचं बेस इयर जे काही आहे ना ते 78-79 म्हटलं गेलं. म्हणजे त्याचं डिव्हिजन जे काही होतं ते डिव्हिजन स्टॉक मार्केट कधी चालू झालं हे आपण बघू शकतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आपण ती स्लाईड बघा पॉज करून अर्थात. त्याची हिस्ट्री दिलेली आहे. 25 जुलै 1990 रोजी 1000 होता सेन्सेक्स. नंतर 15 जानेवारी 1992 2000 झाला. फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेला आपले प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग. 29 फेब्रुवारी 1992ला बजेट डिक्लेअर झालं मनमोहन सिंगांतर्फे. रिस्पेक्टेड फायनान्स मिनिस्टर असताना त्यावेळेला सेन्सेक्स 3000 झाला. हर्षद मेहताचा जो स्कॅम झाला आहे, तो शेअर घोटाळा झाला, आपल्याला कल्पना असेल. तर तो 30 मार्च 1992 4000 सेन्सेक्स झाला. 11 ऑक्टोबर 1999ला 5000, ज्याला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी हे सत्तेवर आलं. लोकसभा 13वी लोकसभा होती ती. 6000 11 फेब्रुवारी 2000ला. म्हणजे या सगळ्या माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. अंबानी ब्रदर्सबद्दल 7000, त्यानंतर 8000 असा सेन्सेक्स वाढत गेला मित्र. 9000, त्यानंतर 10000. आपण लवकर बघूया.
मग 11 डिसेंबर 2007, 19 फेब्रुवारी, 13 मार्च 2014, 22,000 झाला 24 मार्चला. सॉरी, मध्ये मध्ये येते, मला माफ करा, आपल्याला डिस्टर्ब होता ते थोडं. तशा पद्धतीने मित्र हो. त्यानंतर 23,000, त्यानंतर 24, त्यानंतर 25, त्यानंतर 26, 27, 28. तारखा पण बघा. रिझर्व्ह बँकने रेपो रेट कमी केला त्यावेळेला सुद्धा तो असा पद्धतीने वाढला होता. त्यानंतर 31,000 26 मे, 33,000 25 ऑक्टोबर. सॉरी, मी वाचतोय जेणेकरून आपलं एवढं लक्षात राहणार नाही, तरी देखील मी फार मेहनतीने हा व्हिडिओ तयार केला आपल्या सर्वांसाठी. 40,000 23 मेला क्रॉस झाला ज्यावेळेला इलेक्शनचे रिझल्ट आले. त्यानंतर 41,000 आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 42,000. मित्र, ही जी स्लाईड आहे, BSE सेन्सेक्स जर आपल्याला बघायचं असेल आणि त्याबद्दल जर माहिती हवी असेल तर ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, bseindia.com. याला आपण व्हिजिट केलं तर आपल्याला अजून याच्यापेक्षा जास्त माहिती या ठिकाणी मिळेल. आणि ही वेबसाईट ही अथॉराइज वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. पुन्हा एक वेळा www.bseindia.com. त्या वेबसाईटचं मी जिथे आपल्याला सेन्सेक्स बघता येईल किती पडला किंवा काय, इथे तो दाखवतो 31,000 हा सेन्सेक्स आहे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. याच्यामध्ये दुसरं पेज आहे, याच्यामध्ये चार्ट वाईज दाखवलेलं आहे की सेन्सेक्स त्या दिवसभरात कसा वाढला. आणि जे हिरव्या जे उजव्या बाजूला दिलेले आहे ब्लॉकच्या पद्धतीने ते कंपन्या आहेत सगळ्या, ज्या 30 कंपन्यांचा उल्लेख केला. आणि त्या कंपन्यांचे हिरवे रंगाने दाखवलेला याचा अर्थ त्यांच्या शेअरची किंमत आज वाढली, किती पर्सेंटने वाढली, काय किंमत आहे ते आपण झूम करता आपल्याला बघता येईल. आणि लाल जे काही आहे ती शेअरची किंमत ती कमी झालेली हे या ठिकाणी आपल्याला दर्शवते. तुम्हाला जर अजून जर ह्या ठिकाणी सेन्सेक्सबद्दलची माहिती हवी असेल तर मनी कंट्रोल नावाची वेबसाईट आहे, इकॉनॉमिक्स टाईम नावाची वेबसाईट आहे, screener.in आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे BSE इंडिया, investing.com इत्यादी इत्यादी या वेबसाईटला जर गेलं तर आपल्याला सेन्सेक्सची माहिती निश्चितच मिळेल. तर मित्र, मी माझा व्हिडिओ संपवतो आहे. जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण एवढा संयम ठेवून हा व्हिडिओमध्ये डिस्टर्ब होताना सुद्धा आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला काही अडचण असेल तर 9890068468 या मोबाईल नंबरवर माझ्या फर्स्ट स्लाईडवर आहे, तुम्ही बॅकवर्ड करून स्लाईडवर जाऊन किंवा त्या यूट्यूबवर बॅक करून आपण बघू शकतात काय नंबर दिलेला आहे म्हणून. त्या नंबरवर आपण व्हॉट्सॲप ग्रुपला ॲडमिट व्हा आणि तुम्हाला नेहमी अलर्ट्स मिळत असतील, नोटिफिकेशन मिळेल. आणि माझ्या ग्रुपला किंवा माझ्या या ग्रुपला तर जॉईन व्हाच, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी आपणास कळकवून विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.